प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असेल. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, येशू काल आज युगानुयुग एकसारखा आहे, तो कधीही बदलत नाही. आजच्या सुंदरच्या उपासाच्या दिवसामध्ये आपण आहोत आणि आजचा उपासाचा दिवस आहे. आणि माझ्या प्रियजनांनो, आजच्या सुंदरच्या बुधवारच्या दिवशी मी प्लीज यशोदाय सागर चॅनलमध्ये तुमच्या सर्वांसमोर येतोय. प्लीज हा चॅनल सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल, जास्तीत जास्त देवाचं वचन तुमच्याकडे पाठवलं आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील मी केली. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी देवाचं सुंदर असं वचनचा म्हणणं घेऊन आलो. मत्ते शुभ वर्तमान याचा 28वा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन. येशूच्या गलिलेत प्रदर्शन. की प्रभू येशूने जाता जाता शेवटची आज्ञा आपल्याला दिली आणि देवाच्या प्रत्येक आज्ञा आपल्यासाठी चांगल्यासाठी आहेत आणि बरकतीसाठी. ती आज्ञा मी तुमच्यासाठी वाढतो. इकडे 11 शिष्यांना गल्लीचा डोंगर सांगून ठेवला होता. त्या आणि त्यांनी तेथे पाहून त्याला नमन केले, की ते त्यांना संशय वाटले. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना बोलून म्हणाला, स्वर्ग आणि पृथ्वी याचा सर्व अधिकार मला दिला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्राच्या लोकांना शिष्य करा. त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि ज्या काही आज्ञा पाळायच्या मी शिकवल्या शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीला तुम्ही सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. प्रभू येशू हा युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्याजवळ संघ असणारा परमेश्वर आहे. कारण की वचनामध्ये स्वतः प्रियजनांनो परमेश्वर बोलला, की युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्याजवळ असणारा परमेश्वर आहे. पण केव्हा? जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे ऐकता आणि देवाच्या वचनाप्रमाणे कार्य करता. कारण की देव म्हणतो, मी युगाच्या समाप्तीपर्यंत येईन आणि सर्व राष्ट्रांना जाऊन सुसमाचार करा. कारण की देवाचं मेन मकसद काय? सुसमाचार. मेन मकसद प्रियजनांनो काय? सुसमाचार. सर्वांना येशू कळायला पाहिजे, तुमच्यातलं येशू कळायला पाहिजे. आता कसं आहे, तुम्ही म्हणताल का प्रत्येक जणांनी पास्टर व्हायचं का? नाही, प्रत्येक जणांनी पास्टर व्हायची गरज नाही. ज्याला त्याला देवाने कॉलिंग वेगळेले दिली. कोणाला पास्टर व्हायचे दिलेले, कोणाला दान अर्पण द्यायची, कोणाला प्रार्थना करायची, कोणाला देवाची सुवार्ता सांगण्याची. तर त्या पद्धतीने तुम्ही देवाचं कार्य करा आणि ज्यावेळेस तुम्ही ते कार्य करता, त्या कॉलिंगला फॉलो करून राहता, त्यावेळेस देवाचे अधिकार आणि देवाचं सामर्थ्य तुमच्या त्याला आणि तुमच्या जीवनातले बंधनं तुटणार, तुम्ही मोकळीक होणार. कारण की देवाचं वचन प्रियजनांना सांगतो, सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला बंधनमुक्त करेल. आणि बंधनमुक्त म्हणजे तुमच्या कर्जातून तुम्ही मोकळा होता. बंधनमुक्त म्हणजे तुमच्या जीवनातला डिप्रेशन आहे, डायबिटीज आहे, टीबी, याच्यातून रोगातून तुम्ही मोकळे होता. सर्व संकटातून तुम्ही मोकळे होता. बंधनमुक्त म्हणजे तुम्ही सैतानी बंधनातून, सैतानी कार्यातून मोकळे होता. कारण की येशू आला ते जीवन द्यायला, आरोग्य द्यायला. तोच येशू आज तुम्हाला देखील देणार आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रियजनांनो, सर्वांनी डोळे का पवित्र 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 अति थोर गौरव शहराच्या सेनाधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते, माझ्या जिवंत ख्रिस्ता जेवढे ऑनलाईन लेकर बघा त्या प्रत्येकाला स्पर्श करू. हात माझा नसून तो देवा, जसा मोशेने हात वरती केला तसा मी देखील मोशेने हात वरती करून काठी घेतली होती. जसंच मी हात वरती करतो बाप्पा तुझ्या नावाने, येशूला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या ओळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. कॅन्सर निघ, टीबी निघ, HIV निघ, थायरॉइड निघ, गाठी बऱ्या हो. ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम, ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद, भ्रमाचे आशीर्वाद